गडिंग्लज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल एक गुन्हा दाखल झाला होता 132/25 BNS 103 311 338 प्रमाणे गुन्हा दाखल होता। याची हकीकत अशी आहे की फिर्यादी नामे मारुती सदैव धनवडे हे अभिषेक रेसिडेन्स येथे गडिंग्लज येथे राहतात। त्यांची आई संध्याकाळी 4 ते 5 वाजता सुमारास नेहमीप्रमाणे वॉकिंग जाणार होती। तिने घराला कुलूप लावून गेटला कुलूप बाहेर उभी होती तेव्हा ते एका इसमा तिला मोटरसायकलवर घेऊन गेले होते। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अशोक आजरी मेटाचा मार्ग या रस्त्यात पुढे जाणाऱ्या रस्त्यावरती विहिरीमध्ये त्या महिलेची बॉडी मिळून आली होती। त्या महिलेच्या तोंडामध्ये बोळा घातलेला होता आणि अशा परिस्थितीत ती बॉडी मिळाली होती। तसेच ती बॉडी आम्ही रेस्क्यू टीम आणि पोलीस स्टेशनच्या अंमलदाराच्या मदतीने बाहेर काढली। त्यामुळे पहिला तिच्या गळ्यातील दागिने, कानातील दागिने, सोन्याचे दागिने दिसून आले नाहीत। या अनुषंगाने कालच आपल्या प्रतिनिधी यांना माहिती देण्यात आली होती, परंतु यामध्ये सदरचा खून हा सोन्याचे दागिने चोरून येण्याकरता खून केल्याबाबतच्या प्रसारमाध्यमामध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या। या घटनेचं गांभीर्य ओळखून माननीय पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक काटमोडे पाटील, आम्ही स्वतः PI सिनकर, LCBचे PI रवींद्र कळमकर व त्यांचे पथक, तसेच चंदगड, आजरा या ठिकाणचे स्टाफ यांनी हजर येऊन साहेबांच्या मार्शलने विविध पथकं तयार करून गुन्ह्याचा तपास चालू केला। या गुन्ह्याचा तपास करत असताना आम्हाला आणि गडिंग्लज पोलीस स्टेशनचे सतीश पाटील भोपणीचे अशी माहिती मिळाली की एक इसम नामे पिंटू उर्फ गुरुनाथ चौगुले राहणार हट्टी बसववाना गडिंग्लज म्हणजे बड्याच्या हट्टीमधली गाव आहे, या ठिकाणी तो राहणार होता। त्याचं किराणा दुकान या मैताच्या घराच्या समोरच्या बाजूला होतं। तो किराणा दुकानामध्ये असताना त्याने वेळोवेळी उसने पैसे घेतले होते तिच्याकडून, मैताकडून। तसे त्याने घर बांधणेसुद्धा काम काढलेलं होतं, त्यामध्ये 12 लाखाचं कर्ज घेतलेलं होतं। ते दरम्यान किराणा दुकान मालकाने त्याचं दुकान नवीन बांधण्याकरता सुरुवात केली होती, त्यामुळे त्याचं किराणा दुकान काम बंद झालं होतं, त्यामुळे त्याला पैशाची चणचण भासत होती। तसेच मयत व्यक्तीसुद्धा त्याला उसने दिलेले पैसे वारंवार मागत होते। या कारणाने त्यांनी परवा दिवशी त्याच्या मोटरसायकल महिलेला त्याच्या घरी नेलं। प्रथम घरी नेल्यानंतर त्यांना तिथं मैताने पैशाची मागणी केली असता, त्यामुळे शिवीगाळ झाली। त्याला आरोपीला राग आला आणि तिचा गळा दोरीने घरामध्ये आवळला आणि ती मयत झाले लक्षात आलं, मृत झाले, तर ते तोंडामध्ये बोळा घातला आणि त्यांनी ज्या ओमनी गाडीमध्ये आरोपीचीच ओमनी गाडीमध्ये त्यांनी ती बॉडी ठेवली। सकाळी 6 वाजता नेऊन अशोक आजरी यांच्या विहिरीमध्ये नेऊन ती बॉडी टाकलेली होती। आणि त्यांनी फक्त त्याला मयत हे वेळोवेळी पैसे मागत होती, त्याच्यावर कर्जाचा बोजा होता। या त्रासातून त्यांनी खून केलेला होता आणि मैताच्या शरीरात दागिने काढून घेतलेले होते। उधारीचे आणि पैशाची कर्जाचे बोजा डोक्यावर असल्यामुळे सदरचा खून आरोपीनं केलेला आहे।